नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. सारडा सर्कलमध्ये धडक मोहीम, मेन रोडवर मात्र सेटिंग. सारडा सर्कलवर बुलडोझर, मग मुंबई नाका नो एंट्री का? मनपाचा बुलडोझर कुणासाठी फास्ट, कुणासाठी पास? सारडा सर्कलमध्ये शनिवारी पहाटे बुलडोझरचा गडगडाट, 50 अतिक्रमणे जमीनदोस्त आणि महापालिकेचा मोठा गाजावाजा. पण सवाल असा की ही कारवाई फक्त दिखाव्यासाठी होती का? कारण शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मुंबई नाका परिसरात आजही अतिक्रमणांचे साम्राज्य कायम आहे. मेन रोडमध्ये तर महापालिकेच्या कार्यालयालगतच फेरीवाल्यांचा विळखा वाढताना दिसतोय. मग कारवाई फक्त निवडकांवरच का आणि प्रभावशाली भागांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? पाहूया नाशिक आवाजचा सणसणीत रिपोर्ट. परवा पहाटेच्या अंधारात जेसीबीचा आवाज घुमला. सारडा सर्कल ते द्वारका परिसरात नाशिक महानगरपालिकेने धडक कारवाई करत 50 अतिक्रमणांवर बुलडोझर चालविला. पक्की दुकाने, टपऱ्या, पत्र्याचे शेड काही मिनिटातच जमीनदोस्त झाले. प्रशासनाने 30 मीटर डीपी रस्ता मोकळा करण्याचा दावा केला, पण शहरातील बाकीचे अतिक्रमणग्रस्त भाग अजूनही प्रशासनाच्या नजरेआडच आहेत. मुंबई नाका, शहराचे मुख्य प्रवेशद्वार. दररोज हजारो वाहनांची वर्दळ, पण रस्त्याच्या कडेला हातगाडे, फेरीवाले, टपऱ्या आणि बेकायदा पार्किंगचा अक्षरशः कब्जा. वाहतूक कोंडीने नागरिक हैराण, पण येथे बुलडोझर पोहोचत नाही. प्रश्न असा की सारडा सर्कलमध्ये धडक कारवाई करणारे प्रशासन मुंबई नाक्यावर इतके मवाळ का? मेन रोड, नाशिकची मुख्य बाजारपेठ आणि विशेष म्हणजे महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयालगतच अतिक्रमणाचे जाळे वाढलेले. पादचारी मार्ग गायब, रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण, नागरिक त्रस्त, तरीही कारवाई शून्य. प्रशासनाला हे अतिक्रमण दिसत नाही का, की काहींना अभय दिले जात आहे? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. सिंहस्थाच्या नावाखाली शहर सुशोभीकरणाचे दावे केले जात आहेत, पण जर खरंच शहर अतिक्रमणमुक्त करायचे असेल तर कारवाई सर्वांवर समान झाली पाहिजे. अन्यथा सामान्यांवर बुलडोझर आणि प्रभावशालींना मोकळीक असा आरोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सारडा सर्कलमध्ये परवा पहाटेपासून सुरू झालेल्या कारवाईत 50 अतिक्रमणे हटवली गेली, पण मुंबई नाका आणि मेन रोडमध्ये आजही अतिक्रमणांचा विळखा कायम आहे. त्यामुळे महापालिकेची कारवाई खरंच शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आहे की फक्त निवडक भागांपुरती मर्यादित आहे? हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होतोय. नाशिक आवाज, नाशिक.